आणि लगेच मान्यवर रजा घेत असताना धन्यवाद सर्व मान्यवरांचे आभार की आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा शतगुणित केली, सुशोभित केली, त्याबद्दल तुमचे आम्ही आभार आणि तुम्हाला तुमच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. दोन सामने झाले मित्रांनो आणि आता दोन्ही सामन्यातील विजेते संघ लगेच आपण दुसऱ्या फेरीमध्ये पेश केलेत, एकमेकाच्या समोर उभे ठाकलेत. 3 ओव्हरचा मुकाबला. वसंतजी लोणे पुरस्कृत सरस्वती स्पोर्ट्स खालिंग आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी एसके स्पोर्ट्स सापे. 56 धावांचं टार्गेट होतं. दुसरा सामना चेस केला. पहिल्या सामन्यामध्ये संरक्षण केलं खालिंग संघाने, ज्याने 81 धावा कुठल्या होत्या 4 षटकांमध्ये. आता ह्या सामन्यात बघायचंय दोघांचा बेस्ट ऑफ बेस्ट परफॉर्मन्स असेल. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या ग्रामस्थ मंडळ कोसलेच्या वतीने आणि सरपंच साहेब वासुदेवजी भोईर, पूर्ण आमचं क्रीडा मंडळ, आमचे पोलीस पाटील, तसेच आमचे रामदासजी पालवी सर्व बसलेत ह्या आपल्या व्यासपीठातील सर्वांच्या वतीने दोन्ही संघांना शुभेच्छा आणि आपण आपला चांगला खेळ दाखवावा ही प्रत्येकाकडून अपेक्षा असेल. चहू बाजूला प्रेक्षक जे जोडले गेलेत, प्रेक्षक राजा, आणि आज आपल्याला बैल राजा पण पाहायला मिळणार आहे. किती छान वाटतं बघा. सुंदर ट्रॉफी, अत्यंत लोकप्रिय चषक इथे निर्माण झालाय. बरोबर 9:08 म्हणजे 10 मिनिटं 9:10 एक पहिला चेंडू पडतो अशी आपण अपेक्षा बाळगूया, कारण आपल्याकडे एक वरिष्ठ पाहुणे येत आहेत, त्यांना सरपंच साहेब स्वतः घेऊन येत आहेत या आपल्या मंचकावरती. अत्यंत सुंदर वातावरण निर्मिती झाली आहे. क्रिकेटच्या सोबतीला आपण कालपर्यंत 7 खिल्लारी नंदी बघितले. आपले लाडके संदीपजी दिवाणी साहेबांचे पितामह येत आहेत, वसंतजी दिवाणी साहेब, आणि सोबतीला नागेशजी दिवाणी साहेब. आपलं हार्दिक स्वागत आहे. फार मोलाचं योगदान ज्यांचं या मैदानासाठी आम्हाला लाभलंय असे आमचे लाडके वसंत काका दिवाणे. आणि मैदानासाठी आम्हाला कालरामजी पाडवी साहेबांचं सुद्धा एक मोलाचं योगदान आहे. काल सुद्धा मी त्यांचा उल्लेख केला. ते सुद्धा येतीलच आपल्या या क्रीडा नगरीवरती. पण इथे बघा येत आहेत आमचे लाडके वरिष्ठ ज्येष्ठ काका वसंतजी दिवाणे. इथे मात्र त्यांचं स्वागत केलंय ह्या यतीश शेलारने स्विच हिट 4 धावांनी. उंच पुरा खेळ क्रिकेटर आहे. आयोजित सरपंच चषक 2025 गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघानं संधी नक्कीच क्रिकेट संघांना संधी देणारा प्रत्येक क्रिकेट कॅप्टनच म्हणतो की आम्ही आभार व्यक्त करतोय. वासुदेव भोईरचं, दिलीप पालवी साहेबांचं, कोसले गावाचं, ज्यांनी आम्हाला इथे या स्पर्धेमध्ये संधी दिली. संधी मिळणं सुद्धा मित्रांनो एक नशीब लागतं, नाही का? मी उल्लेख नेहमी करतो की ज्याला संधी मिळते तो नशीबवान असतो. यावेळेला आडव्या बॅटने ड्राईव्ह केलाय, मिड विकेटला फील्डर धावतोय, बोलतोय, पाय नाडूचा प्रयत्न केला, पण तो तिथे प्रयत्न असफल झाला आणि चेंडूने सीमारेषा गाठली. 4 रन पुन्हा एकदा एतीच्या बॅटमधून. संघानं संधी देणारा, क्रिकेट संघानं संधी देणारा, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. गाजवले इलाका गाजवले, राष्ट्रीय क्षेत्र गाजवले, सामाजिक क्षेत्र गाजवले आणि क्रीडा क्षेत्र सुद्धा आता गाजवलेत. मागच्या वर्षीपेक्षा लाजबाब स्पर्धा ही आणि याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अजून लाजबाब स्पर्धा घडवण्याची हिम्मत आणि चिकाटी ठेवली आहे ग्रामस्थ मंडळ कोसले आणि सरपंच साहेब, तसेच आमचे वासेजी भोईर. इथे मात्र ही हिम्मत बघा, स्विच हिट किती सुंदर मारतोय. प्रेक्षकांना प्रश्न पडला की नक्की राईट आहे की लेफ्ट आहे बॅट्समन. पुण्याचा स्विच हिट 4 रन नितीशच्या बॅट मधून, लक्षणे फटकेबाजी.
चौकारांची हॅट्रिक. अरे वन साइड आहे उसका नाम मार्केट सारा केलाय जाम वन साइड आहे उसका नाम मार्केट सारा केलाय जाम नाव टॉप लेवलला त्याचा नाव टॉप लेवलला त्या टॉप लेवलला नाव आणि स्पर्धा सुद्धा टॉप लेवलला गेले. इथे 3 चौकार 12. इथे चौथा येणार की झेल येणार. झेल आलाय टिपला झेल आणि यतीश शेलार झाला फेल. 3 चौकार मारून परत तो डगआउट झोन कडे. साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा सरपंच दिलीप पालवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी टाळ्या वाजवा. प्रिन्स ऑफ भिवंडी येते मित्रांनो. प्रिन्स ऑफ भिवंडी ISPL मध्ये आपण ज्यांना पाहिलं, कदाचित येणाऱ्या काळामध्ये IPL मध्ये सुद्धा प्रवेश मिळू शकतो, तशी त्याची तयारी आहे विवेक शेलारची. जबरदस्त हा दिवाण दिलं देणगा आहे. देणगी मिळाला क्रिकेटर, गिफ्टेड क्रिकेटर खालिंग गावासाठी. प्रिन्स ऑफ भिवंडी विवेक शेलार आला. विकेटचं पतन झालं. धावसंख्या 12 असताना बघितलं पण निखिलने चेंज ऑफ पेस केलं. काहीसा शॉर्ट ऑफ लेन दिलं. जसा फिल्डर सजवलाय त्या दिशेने हा पंप पुलचा प्रयत्न केला गेला होता. ती शेलारचा त्या प्रयत्नाला थांबवलं गेलं आणि एक पडता पडता झेल टिपला. स्वतः वाकायला लागलं थोडस तिथे फिल्डरला आणि वाकून झोकून स्वतःला सावरून झेल टिपणं गरजेचं असतं. आणि त्यालाच म्हणतात की न वागताना झुकता न थकताना थांबता प्रयत्न करण्यासमोर नशीब सुद्धा हरतं. पण तू कधी कधी वाकायला सुद्धा लागतं. वाकणं म्हणजे हरणं नाही मित्रांनो, काहीतरी प्राप्त करण्याची ती गोष्ट असते. इथे इथे पुन्हा एकदा फ्लिक केलाय. बॅट काय फिरवलीये. विवेक शेलारचा सदसद विवेक बुद्धी दाखवणारा षटकार. भारी आय रुबा वयोला काचा आय रुबा वयोला काचा साराईला का गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी साराईला का गाजवायला वा वा वा. सूर्यकुमार यादवची आठवण झाली. पायामध्ये चेंडू जसा आला नो लुक शॉट अंदाजाने फ्लिक केलं होतं. रिस्टचा वापर केला. मनगटी फटका. षटकार खेचला विवेक शेलारने आल्या आल्या. येस राशिद खान सुद्धा इथे बघा. इथे वाईडीस मिडॉलला बीट केलंय. दडपण घेतलंय तिथे फिल्डर आणि लगेचच दडपण घेऊ नका. दडपण टाकण्याचा प्रयत्न करा. नॉट प्ले इन अ प्रेशर, जस्ट प्ले इन अ प्रेशर. आनंदाने खेळायचं, प्रेशर न घेता. जीवनात सुद्धा आनंद लुटा. मिळणार नाही तुम्हाला, लुटा. दुःखातून शोधा सुख. जसं म्हणतात ना की दुःखे अंदर सुख की ज्योती, दुखी सुख का ध्यान, दर्द लेते सहन जन्म लेता हर कोई इंसान. किशोरदानी मस्त गाणं गायले ते. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह गया. त्यामधले त्या पंक्ती आहेत, सुंदर पंक्ती आहेत. ऐका जरा. जगाच्या पटलावरती मनुष्याला दुःखाचा भडीमार जास्त आहे मित्रांनो. आणि मी तर म्हणतो की 100% दुःखच आहेत. प्रत्येकाला विचार, झोपताना, चालताना, फिरताना विचार, खेळताना विचार, काम करताना विचार, कुटुंबाचे विचार, आपल्या लेकरांचे विचार, समाजाचे विचार, गावाचे विचार, बऱ्याचशा गोष्टी आपल्या मनामध्ये येत असतात. आणि त्यामुळे आपण सुखाला दूर करत असतो, परंतु त्या दुःखातून जो सुख शोधतो मानसिकतेने, तो सुखाची चव घेत असतो. तो प्रयत्न केला पाहिजे प्रत्येकाने. इथे प्रयत्न चांगला केला विवेक शेलारने. धावसंख्या वेगाने फुलवली 19 वरती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि दुसऱ्या षटकासाठी जीवन साळवी इथे तयार झालाय. जीवन साळवी सुद्धा चांगला उगवता सितारा आहे. मागच्या 2-3 वर्षामध्ये चांगले क्रिकेटचे त्यांनी धडे गिरवलेत. आणि बघा संतोषी सुतार कुठेही पण ठेवा त्यांना त्यांचं बिझीपणा दाखवत असतात. डीप मध्ये आहेत आता कव्हर पॉइंटला. कव्हरला इथे एक पायची घडी केली आहे आणि एका टप्प्यात तिथे उंच उडी. वाह, मस्त तिथे फिल्डिंग केली आहे निखिल पाटीलने. विवेकला थांबवले. मोठ्या वेगाने बॅट फिरवते विवेक. जसं त्याच्या शोल्डर मध्ये ताकद आहे. तुम्ही ISPL ची ताकद बघितली.
145.2 किलोमीटर प्रति घंटा वेगाने त्यांनी चेंडू टाकलाय, जो नोंदीत झालाय, विक्रम मध्ये नोंदीत झालाय टेनिस क्रिकेटच्या पटलावरती विवेक शेलार कडून. नंतर काहीसा इंजर्ड झाला, पुन्हा एकदा मुंबईवरून गेला अहमदाबादला आणि पुढचे सामने खेळला. हे फिटनेस त्याचा तो मेंटेन करत असतो. बॉडी फिटिंग छान आहे आणि ऍथलेटिक्स पण त्याच्यामध्ये ठासून भरलाय. इथे धावसंख्या भरली जाते, 20 वरती सिंगलने भरली. आता स्ट्राईकला शुभम शेलार, ज्याचा जोडीदार निघून गेला, पण तो आता गोलंदाज इथे जीवन साळवी कशा पद्धतीने हँडल करेल. विकेट तर मिळाली, 3 ओव्हरच्या मॅच मध्ये निदान 40च्या आतमध्ये जर गुंडाळलं तर मे बी मॅच चांगली फाईट करू शकेल सापे संघ. बॅटची कडा आणि तिथे झेल टिपलाय, कडेकडेने जाणार फलंदाज शुभम शेलार कॉड यांच्या रूपामध्ये बाद. मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवलाय लाखाचं बक्षीस. धन्यवाद धन्यवाद. या वेलकम समालोचक येत आहेत, एक लिजंड समालोचक तुषारजी शिंदे सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. लेट पण ग्रेट एंट्री त्यांची. या इथे विकेटची पतन सुद्धा झालेलं आहे. शुभम शेलारला अगदी रायझिंग डिरेक्ट टाकले गोलंदाज जीवन साळवीने, आणि नावामध्ये जीवन आहे म्हणून इथे जिवंतपणा निर्माण केला. दरम्यान आमनेचे आमचे लाडके सचिन केणे आले. सचिनजी आपण पण या, आपलं हार्दिक स्वागत आहे. आपलं वसुजी भोईर साहेब स्वागत करतायत, आपल्याला बोलावणं आहे. नवीन बॅट्समन इथे आलाय ऋतिक शेलार, फुलर लेन, अगदी यॉर्ड डिलिव्हरी जीवनने तिथे स्वतः जाऊन फिल्डिंगचा प्रयत्न केला गेला. तर आवाज देत आहेत. कवरला चेंडू पळतोय, धावतोय, निसटतोय हातातून. जसा ससा निसटतोय तसा तो थांबणं कठीण होतं. तसा हा निघाला होता चेंडू. चेंडू आणि बॅटचा खेळच म्हणतो. चेंडू फळी. क्रिकेट अनेकांना भुरळ पाडली ह्या खेळाने. मग तो जन्मलेला बाळ असो, जेव्हा समजदार होतो तेव्हा तो क्रिकेट पाहायला इच्छा दाखवत असतो. आणि जसे आमचे वसंतजी काय आलेत, वसंतजी दिवाणे, त्यांना सुद्धा बघा इच्छा आहे. म्हणजे कोणाला पण न आवडणारा खेळ नाहीये, प्रत्येकाला आवडणारा खेळ आहे हा क्रिकेट, अनोखा खेळ. इथे चेंडू पेस पुन्हा एकदा केलं, विवेक शेलारला तिथे थांबवले, लाऊड अपील करतायत. चेंडू काहीसा आदळला बॉडी लाईन आणि राज ठाकरे सर सांगतात लेग 22 चा इशारा. धावसंख्या 1-22 वर. 22 धावा धावफलकावरती. वसंतजी लोणे पुरस्कृत सरस्वती स्पोर्ट्स खालिंग संघ इथे मित्रांनो या सामन्यामध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय. एक सामना जिंकलाय, दोघांनी पण एक सामना जिंकला आणि त्यांची लगेच लढत आपण पेश केली आहे या ठिकाणी. हो, यू मिस, आय डेफिनेटली हिट डाऊन द लेग, क्लीन बॉल, 3 फळाची, फर्निचर डिस्ट्रॉइड. ऋतिक बाद. सरपंच दिली पलवीची झलक भारी, करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. आयरुबा वयोला काचा, साराईला का गाजवाईला नाव कापी हाय दिली पलवी. साराईला का धन्यवाद. भन्नाट डिलिव्हरी, स्विंगिंग डिलिव्हरी. उत्तर देणं फार अवघड असतं अशा चेंडूला. आणि डाऊन द लेग एसटी दिसत होत्या आणि बॉलरने सांगितलं की तू मला एसटी दाखवली, बघ मी ती वाकवली. जबरदस्त जीवन साळवीची ही बॉलिंग पाहतो आपण आणि तगडे झटके दिलेत. अजून विवेक शेलार मैदानामध्ये आहे, तो नॉन स्ट्राईकला असेल. नवीन फलंदाज प्रशांत आलाय, प्रशांत शेलार ऑन स्ट्राईक असेल. 5 चेंडू पडलेत जीवन साळवीच्या षटकातील आणि या षटकामध्ये जीवनने 2 गडी बाद केलेत. हे दिशांचा बंधू, चांगले जॉबधारक सुद्धा आहेत प्रशांतजी. त्या परिसरामध्ये म्हणजे जास्त बीएमसी, बृहन्मुंबई महानगरपालिका. इथे मात्र शेवटचा चेंडू
जीवन तिथे टर्न केलाय हा प्रशांत शेलारने, मस्त पद्धतीने टर्न केला आणि दिशा दिली फाईन लॉंगच्या दिशेने. सुंदर प्रेक्षणीय चौकार या शेवटच्या चेंडूमध्ये. धावसंख्या 26. ग्रामस्थ मंडळ कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवलाय लाखाचं बक्षीस, लाखाचं बक्षीस, लाखाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप, कापी हाय दिलीप पालवी. नक्कीच नक्कीच अत्यंत मोठं कार्य करण्याचा वसा घेतलाय. अनेक वर्षांपासून समाजाची सेवा करायची, गावाची सेवा करायची हा वसा घेतला आणि मूर्तिमंत उदाहरण पाहतो आपण दिलीपजी पालवी साहेबांच्या रूपाने आपण पाहतोय. आणि ज्या व्यक्तिमत्वाच्या कार्याला अनेकांनी पसंती दिली आणि म्हणून तर ते पसंतीमधले उतरलेले सरपंच ठरलेत कार्यसम्राट, कार्यकुशल, कार्यतत्पर सरपंच दिलीपजी पालवी. आणि त्यांच्या नावाची स्पर्धा पाहतो आपण. मागच्या वर्षीपेक्षा श्रेष्ठ स्पर्धा इथे अजून त्यांनी निर्माण केली आहे आणि त्यांच्या भेटीस पाहुणे सुद्धा येत आहेत आपल्या या क्रीडा नगरीवर. 2 षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या 26 आणि पाहुण्यांचं आगमन. मॅक्स फोर्से भाई कम ऑन, आपलं हार्दिक स्वागत, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. देवा ग्रुपचे मॅक्स फोर्से सोबतीला सहकारी मंडळ संदीपजी चव्हाण सुद्धा आपलं हार्दिक स्वागत. फार मोठे व्यक्तिमत्व, डॅशिंग धाडशी व्यक्तिमत्व आपल्यामध्ये आले आहेत. देवा आपलं हार्दिक स्वागत आहे. मॅक्स फोर्से भाई फार मोठा ठसा ज्या ग्रुपने पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये उमटवलेला आहे. देवा ग्रुप महाराष्ट्र, त्यातील आपले मॅक्स फोर्से साहेब सोबतीला इतर मंडळ भूषणजी पाटील आणि पॅडी मोरे सर्वांचं हार्दिक स्वागत. आणि मॅक्स पाटील यावेळेला कुठे मारायचं होता, उचली घेणारा चेंडू खांद्याच्या जवळ अदलला की काय, चेंडू सिली पॉइंटला थांबलाय. पहिला चेंडू पडला. तिसऱ्या षटकातील धावसंख्या 26 वरती. 2 षटकामध्ये 26 झाल्या. पहिली बॅटिंग सुरेश साहेब खालिंग संघाची. दोघांनी एक सामना जिंकलाय. एका बाजूला वसंतजी लोणे पुरस्कृत सरस्वती स्पोर्ट्स खालिंग, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी SK स्पोर्ट्स सापे. यावेळेला समोर फोर्स केलाय, तिथे मात्र फिल्डर पाहतोय प्रेक्षकांप्रमाणे आणि उडवलाय काऊ कॉर्नरच्या वरून हा षटका. गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर बरोबरी कुणी नाही करणार. धन्यवाद डीजे. मस्त षटकार फोर्स केला होता, मनगडी ताकद वापरली. मी आवाज देतो की हिमेश भोईर तुम्ही कुठे असाल तर जरा स्टेज कडे या. हिमेश ज्यांनी एक आईवाज झेल टिपला होता परवाच्या नाईटला, त्यांना बक्षीस मिळणार आहे. हिमेशजी आपण आला असाल तर या. काल पण मी तुमचं नाव घेतलेलं, पण इथे मात्र विवेक शेलारचं नाव घेऊया. ज्याने सुरुवात केली, पुण्याचा टर्न केलाय आणि भिरकावून दिलाय, हुक करून षटकार बुक केलाय. विवेक शेलार ऑन फायर. आला स्कॉर्पिओ गाडीवाला, आला कसले गाववाला. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवी. खराब चेंडू, अगदी छोटा चेंडू म्हणू शकतो आपण. अशा वेळेला तुम्ही ह्या मोमेंटला जी पकड मजबूत केली होती, चेंडूमध्ये तुम्ही बदल केला पाहिजे होता. समोर विवेक शेलार फोर्स पण करतोय बघितलं, आणि नंतर हा तुम्ही चेंज ऑफ पेस केला, पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लेन दिला आणि डाव्याच्या सोडून जर चेंडू टर्न केला, स्वतः ती गिरकी घेतली आणि फिरवला आणि गिरवला षटकार विवेक शेलारने. प्रिन्स ऑफ भिवंडी. धावसंख्या वेगाने फुलवली आहे 38 वरती. पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्यामध्ये 7 दिल्या होत्या जीवन साळवीने. खूपच खराब चेंडू. हा कोणता चेंडू म्हणायचा?
फार मोठा बाउन्स केला आणि वाईटचा इशारा पंचाचा ओव्हर फॉर द एअर ओव्हरचा इशारा देत आहेत राज ठाकरे सर गोलंदाजाला. आतिश पाटील दडपण घेतोय त्या ठिकाणी फ्रस्ट्रेशन मध्ये हा चेंडू रिलीज केला होता. परंतु आतिशला सांगू इच्छितो की समोरचा फलंदाज जितका श्रेष्ठ आहे तितकं तुला बनण्यासाठी तुला त्याला बाद करावा लागेल आणि ती हिंमत समोर ठेवायची असते. तुझी प्रबळ इच्छाशक्ती त्यासाठी पाहिजेच. येस इथे बघा पुन्हा एकदा टर्न केलाय आडव्या बॅटनी वेगाने 2 धाग्याचा प्रयत्न केला जाईल का. थ्रो तिथे खराब आलाय आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला विवेक शेलानी. रेस मध्ये धावतो जसं काय मोत्या धावतो जसं काय आपल्या या मैदानामध्ये. मस्त सुरेश साथ प्रशांत शेलारची सुद्धा विवेकला. दोघे पण बंधू चुलत बंधू. तिचा सक्का भाऊ प्रशांत आणि प्रशांतचा चुलत भाऊ विवेक शेलार. प्रशांतचे वडील सुद्धा राजाराम शेलार सरपंच साहेब आहेत अनेक वर्षांपासून कार्यकुशल खालिंगचे सुपुत्र. इथे मात्र धावसंख्या 41 वर 41 धावांना आकार आलाय. सुगंधित झाली धावसंख्या. फायटिंग स्कोर निर्माण केलाय या ठिकाणी. पुन्हा शॉर्ट ऑफ लेन टक आउट. जसं काय हातोड आणि चापट मारले तिथे मात्र फिल्डर जज नाही करू शकत आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांवर जल्लोष करत असताना विवेक शेलारचा ब्लास्ट सिक्सर. सरपंच दिली पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी पॅटर्न उसका लय भारी. मागच्या सामन्यात सुद्धा 26 धावाचा धोधो पाऊस पडला आणि मॅच ठरली. इथे धावसंख्या 47 47 वरती पोहोचलेली आहे. चेंडू शिल्लक या षटकातील आता शेवटचा लास्ट टू गो ह्या इनिंगचा चेंडू असेल. 50 होणार का आणि प्रयत्न नक्कीच करेल विवेक शेलार. लास्ट टू गो गोलंदाज आतिश टू विवेक शेलार सज्ज झालाय. पुण्यादार इथे मिस्टामिक स्ट्रोक. तिथे फिल्डर 2 धावतात पळतात. कोण झेल घेणार. घेतला झेल. या शेवटच्या चेंडू मध्ये विवेक शेलारचा झेल टिपला. विवेक शेलार बाद परंतु इनिंग सुद्धा समाप्त. धावसंख्या 47 आणि 48 धावांचं टार्गेट. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिली पलवी. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिली पलवी. मस्त इनिंग सजवली. टाळ्या होऊन जाऊ एकदा विवेक शेलार साठी. मस्त बॅटिंग. संकटातून बाहेर काढलं मित्रांनो. 2 षटकात फक्त 26 धावा होत्या. असं वाटलेलं की सापे संघ 35च्या आतमध्ये रोखेल इथे. परंतु जशी स्ट्राईक मिळाली विवेक शेलारने घणाघाती प्रहार केले. आपल्याला उपस्थित मॅक्स भाई फोर्टचे देवा ग्रुपचे एक जबरदस्त मॅक्स स्पोर्ट्सचे साहेबांचा आपण सन्मान करतो. टाळ्यांच्या गजरामध्ये ते करूया सन्मानित डॅशिंग पर्सनॅलिटी देवा ग्रुपचे मॅक्स स्पोर्ट्सचे साहेब आज आपल्यामध्ये उपस्थित. हा त्यांचा होतो हेतूची सन्मान. त्यानंतर बघा फार मोठा सन्मान होतोय मॅक्झी पुढचे साहेबांचा. त्यानंतर भूषणजी पाटील आपल्यामध्ये आहेत देवा ग्रुपचे. आपला सुद्धा आम्ही इथं जे सन्मान करू इच्छितो. भूषणजी पाटील आपण सन्मान स्वीकारावा. सरपंच साहेबांच्या शुभ हस्ते हा इथं सन्मान. त्यानंतर आपल्यामध्ये पॅडी मोरे आहेत. पॅडीभाई मोरे आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. त्यानंतर आपल्यामध्ये मॅक्स भाई पाटील सुद्धा आहेत. मॅक्झी पाटील आपण सुद्धा हा सन्मान स्वीकारावा. पुढील सामना असेल
प्रत्येकाचा इथं सन्मान आमचे करतायत सरपंच साहेब. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला योग्य तो मान सन्मान आपण देत आहोत. पुढच्या सामन्यासाठी मी कॉल करतोय आणि तयार राहा. मीनाक्षी स्पोर्ट्स कांद्रे विरुद्ध ओवी एंटरप्राइज चिंचवली. आणि आपले संदीपजी दिवाणी साहेबांचे पितामह एक वरिष्ठ नागरिक गिरसे गावचे वसंतजी दिवाणी साहेबांचा आपण इथं सन्मान करतोय आपल्या ह्या व्यासपीठावर. आपण पाहताय वसंतजी दिवाणी साहेब ज्याने संदीपजी दिवाणी सारखा मुलगा घडवला आणि त्यांना सुद्धा क्रिकेटची तितकीच आवड आहे, ज्याचा आपण हा इथं सन्मान करतोय या आपल्या मंचकावर. त्यानंतर आपल्यामध्ये नागेशजी दिवाणी सुद्धा आहेत, समाजसेवक ज्येष्ठ नागरिक गिरसेचे, त्यांचा सुद्धा आम्ही इथे सन्मान. आणि विवेक शेलासाठी मोठं बक्षीस लगावलंय मॅक्स स्पोर्ट्सच्या साहेबांनी. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 5,000 रुपयाचं बक्षीस आलंय विवेक शेलारसाठी. आणि आता कॉमिटी बॉक्स मध्ये असतील तुषार शिंदे सर, तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. वेलकम सर इन द कॉमिटी बॉक्स. धन्यवाद. हॅलो. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. राईट आर्म वरती विकेट यावेळी शरीरावरती बॉल आदळतोय आणि एका धावेचा प्रयत्न केलाय. शरीरावरती पहिलाच बॉल या ठिकाणी आदळलाय आणि लेग बाईकच्या माध्यमातून एक धाव इथे प्राप्त झाली. एका धावेने धावफलक पुढे जाते. पहिली धाव इथे मात्र अवांतर स्वरूपामध्ये आली. लेग बाईक स्वरूपामध्ये एक धाव धावफलकावरती आहे. फुलटॉस बॉल होता यावेळेस मात्र समोर फोर्स केलाय. व्हाट अ कॅच दॅट इज. अप्रतिम झेल फॉलो मध्ये आपण पाहिलाय. लँड होणारा बॉल होता आणि तिथे मात्र दर्जेदार झेल टिपलाय. आली सफलता. फलंदाज बाद. विकेट. साइड है उसका नाम मार्केट सारा केलाई जाम. वन साइड है उसका नाम मार्केट सारा केलाई जाम. नाव टॉप लेवलला त्याचा, नाव टॉप लेवलला त्याचा. सारा इलाका गाजवायला. 48 धावेंचा पाठलाग सुरू आहे मैदानावरती आणि पहिली सफलता अगदी स्वस्तामध्ये फलंदाज इथे बाद होताना आपण पाहिलेत. निखिल बाद झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतायत. क्रमांक 3 वरती अक्षय क्रमांक 3 वरती पोहोचलेत. 48 धावेंचा पल्ला इथून गाठायचा असेल तर आक्रमक बॅटिंग करावी लागेल, कारण 3 षटक आहे. झटपट क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि इथून मात्र फलंदाजांना आक्रमक व्हावं लागेल. दुसरा कुठलाही पर्याय तुमच्याकडे उपलब्ध नाहीये, कारण 18 बॉल मध्ये 48 धावा बनवायच्या. सुरुवात मात्र दमदार राहिली आहे गोलंदाजी करणारी टीमची. अप्रतिम सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती विवेक शेलार यांना आपण पाहतोय. अप्रतिम फलंदाजी पहिल्या डावामध्ये आणि आता देखील गोलंदाजी अप्रतिम करताना पाहायला मिळत आहेत. आखूड टप्प्याचा बॉल होता. हुक करण्याचा प्रयत्न केलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डाऊन द लेग. वाईड बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. अवांतर धाव या ठिकाणी प्राप्त होईल आणि अवांतर धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 2 धावा धावफलकावरती आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या डावामध्ये फलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली विवेक शेलार यांची आणि दुसऱ्या डावामध्ये गोलंदाजी देखील दर्जेदार पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र लोअर फुलटॉस बॉल होता ऑन साइडला. खरं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये या बॉलला खेळतायत आणि बॉल खूप फाईन गेलाय. हा बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. चौकार. 4 धावा. इलाका गाजवायला नाव कापी आहे दिलीप पालवीचा.
अक्षय यांच्या बॅटमधून चौकाराला पुढचा बॉल. ज्यावेळेस देखील आडव्या बॅटने प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय परंतु शरीरावरती बॉल आदळतोय. इथे मात्र गतीने मात दिली, थोडेसे लेट झाले फलंदाज आणि इथे आणखी एक बॉल डॉट इथे पाहायला मिळेल. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली विवेक शेलार यांच्या माध्यमातून. एक दोन बॉल डाऊन द लेग देखील जाताना पाहायला मिळाले. एक आखूड टप्प्याचा बॉल तो वाईड होता आणि पुढचा बॉल देखील डाऊन द लेग आपण पाहिला लोअर फुलटॉस, त्याला फाईन लेग क्षेत्रामध्ये गोलंदाज खेळले होते आणि एकूण धावफलकावरती धावा 6. अप्रतिम गोलंदाजी, आतापर्यंत कंट्रोल्ड गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल ज्यावेळेस ऑन साइडला ऑर्डर शॉट, दॅट इज अप्रतिम फटका आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉलला फेकून दिलंय. नो लुक शॉट आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. षटकार 6 धावा. सरपंच दिली पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. हॅलो प्रेक्षकांनो, आपल्यामध्ये अजून एक खिल्लारी नंदी येतोय आणि आलाय सुद्धा. सुस्वागतम, स्वागत करूया आपण या नंदीचं. बाळाराम सेठ पालवी वाशिम एक्सप्रेस सोन्या बैल अगदी मैदानावरती दाखल होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सध्या मात्र महाराष्ट्रामध्ये नाद एकच, फक्त बैलगाडा शर्यत. आणि बाळाराम सेठ पालवी वाशिम एक्सप्रेस सोन्या या बैलाचं आगमन झालंय. सोन्या 4900 या बैलाचं मैदानावरती आगमन होत आहे आणि त्याचं मात्र या ठिकाणी मनपूर्वक स्वागत देखील केलं जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. खर तर शेतकऱ्याचा मित्र हा बैल असतो आणि अनेक खर तर अड्ड्यांवरती या सोन्या बैलानं आपलं नाव गाजवलंय आणि तो सोन्या बैल आज आपल्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी दाखल झालाय. खर तर सोन्या बैलाचं आणि त्यांच्या मालकाचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. बाळाराम सेठ पालवी वाशिम एक्सप्रेस सोन्या बैल आणि त्याचं आगमन इथे अगदी आपल्या मुख्य मंचासमोर झालंय आणि त्याचं भव्य स्वागत देखील या ठिकाणी सरपंच साहेबांच्या माध्यमातून केलं जात आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ पूर्ण झालाय. 12 धावा धावपलकावरती आहे. 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि 12 बॉल मध्ये धाब्यांची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 36 धावा अजूनही बनवायच्यात. पहिल्या षटकामध्ये 12 आल्यात आणि पुढच्या 12 मध्ये 36 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये सध्या दोनच गोष्टी ट्रेंडिंगला आहेत. एक आहे क्रिकेटच्या स्पर्धा आणि दुसरी आहे बैलगाडा शर्यत. 12 मध्ये 36 धावा अजून देखील बनवायच्यात. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 12 धावा आलेल्या आपण पाहिल्यात आणि आता 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये 36 धाब्यांची आवश्यकता आहे. आक्रमक क्रिकेट दोन्ही फलंदाजांना इथून खेळावं लागेल. 12 मध्ये 36 बनवायचं असेल तो प्रवास इतका सोपा नसणार आहे परंतु अवघड देखील नाहीये. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 36 धावा बनवायच्यात. प्रवास कठीण जरूर आहे परंतु अशक्य जरूर नाहीये. सोन्या बैल संपूर्ण मैदानावरती इथे आपण पाहतोय. प्रेक्षकांना अभिवादन करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठ्या कक्षामध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत त्यांना विनंती आहे आपण तिथून बाजूला जायचं, तिथे तो बैल असणार आहे. आणि खर तर आणि यानंतर आणखी एक बैल आपल्या मैदानावरती त्याचं देखील आगमन होणार आहे. स्वर्गीय शिवाजी लक्ष्मण देसले वाशिंद बेहेळे यांचा 0092 भुंगा बैलाचं देखील आगमन अगदी काही वेळामध्ये इथे आपल्या मैदानावरती होणार आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये हा ट्रेंडिंगचा विषय. साधारणतः तुम्ही अहमदनगर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, तिकडे जर गेलात तर तिकडे घाटावरती शर्यती असतात बैलांच्या. आणि अगदी आपल्या कोकण विभागामध्ये आलात तुम्ही, साताराच्या काही भागामध्ये गेलात तर अगदी तिथे शर्यतीचे अड्डे असतात आणि तिथे देखील शर्यती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 36 धाब्यांची आवश्यकता आहे. निखिल गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झाले षटक क्रमांक 2 साठी. पहिला बॉल फुल टॉस होता ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील दर्शक. बॉलला फेकून दिलाय फुल टॉस वरती. फुल टॉल बॉल जाईल डीप मिड विकेट सीमारेषच्या पलीकडे. षटकार 6 धावा. पलवीची झलक भारी करणार नाही कुणी बरोबरी. पर्सनॅलिटी आहे जवारी
थँक्यू. अतिशांना माहिती आहे लक्ष मोठं आहे आणि त्यांच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. ठोकलाय गगनचुंबी षटकार. पुढचा बॉल आकुटाबाचा बॉल होता ऑन साइडला. पुन्हा एकदा पोल करत असताना बॉल गोल झालाय डीप मिडविकेट सीमारेषच्या पलीकडे. बॅक टू बॅक 2 कन्सिक्युटिव्ह इन अ रो. सिक्सर. दिलीप पालवीचा राहिला जगात व्हायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. एकदम मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. थँक्यू. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा क्रिकेट संघांना संधी देणारा सारा इलाका गाजवायला. अप्रतिम बॅटिंग अतिश मैदानावरती करतायत. सांगतात शर्यत अजून संपलेली नाही कारण मी अजून जिंकलेलो नाहीये. 48 धावांचा पल्ला जरूर गाठायचा आहे परंतु पहिल्या 2 बॉलवरती अतिश यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत. अप्रतिम सुरुवात पाहायला मिळते. जो उडने का शौक रखते है वो गिरने का खौफ कभी नहीं रखते आणि ते दाखवले अतिश यांनी. आक्रमक सुरुवात सेकंड ओव्हर मध्ये अतिश यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळाली आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावलेत आणि आता दबाव पूर्णपणे गोलंदाजावरती असेल. निखिल. पुढचा बॉल आखुटप्प्याचा बॉल कमी गतीने टाकला होता. इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. अप्रतिम हा बॉल होता. हा देखील बॉल आखुटप्प्याचा होता आणि कदाचित बॅटचं एज देखील लागलं होतं. झेल तिथे ड्रॉप होताना आपल्याला पाहायला मिळालाय. जीवनदान मिळतंय फलंदाज अतिशांना. अप्रतिम बॅटिंग इथे पाहायला मिळते. 12 धावा अगदी पहिल्या 2 बॉलवरती आल्या होत्या आणि धावफलकावरती धावा आहेत 24. 24 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 24 धावा धावफलकावरती आहेत. अजून 24 धावा बनवायच्यात. पहिल्या 9 बॉल मध्ये इथे 24 धावा आलेल्या आपण पाहिल्यात आणि पुढच्या 9 बॉल मध्ये अजूनही 24 धावा बनवायच्यात. पुढचा बॉल फुलरलिनचा बॉल होता. बॅटचा एज लागले दरम्यान क्षेत्रामध्ये कुठलीही चूक होणार नाहीये. आतिश यांची खेळी संपुष्टात आली आहे. आणखीन एक धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बाद. सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिलीप पालवीचा. नवीन फलंदाज ऋषिकेश मैदानावरती आले. प्लॅटफॉर्म सेट आहे. इथून मात्र आक्रमक बॅटिंग त्यांना करायची आहे. जिंकण्यासाठी संघर्ष तर करावा लागेल. आता बॉल शिल्लक आहेत 8 आणि धावेंची आवश्यकता आहे 24. 8 बॉल आणि अजूनही 24 धावेंची आवश्यकता आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती निखिल. फलंदाजीसाठी ऋषिकेश मैदानावरती दाखल झालेत. 8 बॉल आणि 24 धावेंची अजूनही आवश्यकता आहे. पुढचा बॉल व्हाट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका. फुटवर्क पाहायला मिळालं. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचलेत आणि सरळ बॅटने अगदी समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लॉफ्टेड ड्राईव्ह. षटकार 6 धावा. हे गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर बरोबरी कुणी नाही करणार. ऋषिकेश मैदानावरती अगदी डगआउट मधून सेट होऊन दाखल झालेत. आल्या आल्या पहिल्या बॉल वरती ते आक्रमण करतायत. षटकार ढोकलाय आणि षटकाराच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 30. 30 रन्स ऑन दी स्कोरकार्ड. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अप्रतिम सुरुवात ऋषिकेश यांनी देखील केली आहे. पहिल्या बॉल वरती फुटवर्क आणि षटकार ठोकलाय. आकुटप्पाचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. जागेवरून खडे खडे हा फटका लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. ऋषिकेश यांच्या बॅटमधून देखील 2 कन्सिक्युटिव्ह सिक्सेस इन अ रो आणि धावफलक जाऊन पोहोचतोय 36 धावा धावफलकावरती. 36 लॉस ऑफ 2 विकेट. हे गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. 38 लक्की नंबर. शेवटचे 6 बॉल आणि 12 धावेंची आवश्यकता आहे.
6 बॉलमध्ये 12 बनवायच्या, 36 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या डावामध्ये धावा जरूर बनल्या, परंतु दुसऱ्या डावामध्ये देखील धावा बनतायत. जशाच तसं प्रत्युत्तर दिलं गेलं, टीट फॉर टॅट हे चित्र मात्र मैदानावरती पाहायला मिळाले. ईट का जवाब पत्थर, अगदी हे चित्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाले. शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही 12 धाव्यांची आवश्यकता आहे. आक्रमक सुरुवात मात्र पाहायला मिळाली. अगदी षटक क्रमांक 1 मध्ये देखील 12 धावा आल्या होत्या आणि षटक क्रमांक 2 मध्ये एक विकेट जरूर आली, परंतु 24 धावा गोलंदाज देखील यांनी खर्च केल्यात. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार लागले, ते फलंदाज आतिश यांनी लगावले होते आणि पुढचे शेवटच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले, ते ऋषिकेश यांनी लगावलेत. एकूण 24 धावा सेकंड ओव्हर मध्ये आलेल्या आपण पाहिल्यात आणि धाव फलकावरती एकूण धावा 36. आता शेवटचे 6 बॉल आणि 12 धाव्यांची आवश्यकता आहे. असं वाटलं की हाय स्कोरिंग मॅच आहे, इथे मजा येईल, परंतु अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली या दुसऱ्या डावामध्ये. सापे संघाच्या माध्यमातून देखील सापे विरुद्ध खालीन असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉइड केलं गेलं पहिल्याच बॉल वरती. या अंतिम षटकामध्ये सफलता आली आहे. फलंदाज बाद. एकदम मंडल कोसल्या आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचं काम करणार सरपंच आमचा लई दिलेदार. थँक्यू. यतीश पहिल्याच बॉलवरती सफलता मिळवतात आणि नवीन फलंदाज गौरव आता मैदानावरती दाखल होत आहेत. इथून मात्र शेवटचे 5 बॉल आणि अजूनही 12 धाव्यांची आवश्यकता आहे. सुरुवात मात्र चांगली केली आहे. गोलंदाज यतीश यांनी अगदी पहिल्याच बॉलवरती सफलता इथे मिळवली आहे आणि आता शेवटचे 5 बॉल आणि 12 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. अप्रतिम सामना रंगताना पाहायला मिळाला. अगदी पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या, परंतु सेकंड ओव्हर मध्ये 1 विकेट आणि तब्बल 4 षटकार आपण पाहिले. गोलंदाज निखिल यांच्या विरोधामध्ये 4 षटकार येताना आपण पाहिलेत आणि आता नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत गौरव. 2 षटकार ऋषिकेश यांनी लगावलेत, परंतु सध्याच्या घडीला नॉन स्ट्राईक एंडला ते आहेत आणि नवीन फलंदाज गौरव स्ट्राईक एंड वरती. 5 बॉल 12 धावा. मंकड विकेटचा प्रयत्न इथे जरूर झाला, परंतु फलंदाज देखील तिथे चतुर होते, अगदी क्रीज मध्येच थांबलेत. डेड बॉलची घोषणा पंचांनी केली आहे. आता शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये अजूनही 12 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, ऑन साइडला हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये, त्यांच्या हातामध्ये हा बॉल जाऊन विसावलाय आणि आली आहे सफलता. नक्कीच तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. कुणी नाही करणार. थँक्यू डीजे. तिसऱ्या पंचांची मदत ऑनफिल्ड पंचांनी घेतली आहे बाउंड्री चेकिंग साठी. ओके, अंपायर रिव्ह्यू फॉर बाउंड्री चेक. फलंदाज बाद आहेत. विकेट आहे. कोसल्या आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला इलाकाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणार. थँक्यू. क्रिकेट संघांना संधी. नवीन फलंदाज संतोष सुतार मैदानावरती दाखल होत आहेत. आता बॉल असतील शिल्लक 4 आणि 4 बॉल मध्ये अजूनही 12 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज यतीश यांच्या माध्यमातून या अंतिम षटकामध्ये शेवटचे 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 12 धाव्यांची आवश्यकता आहे. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. रोहित पालवे यांना विनंती आहे, आपण कॉमेंट्री बॉक्स संपर्क साधायचा आहे. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमण तर केलंय. क्षेत्ररक्षक त्या दिशेने आहेत आणि झेल टिपलाय. इथे मात्र हॅट्रिक पूर्ण केली. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. गोलंदाज यतीश यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक पूर्ण. 38 लक्की नंबर बरोबरी कुणी नाही करणार. आला स्कॉर्पिओ गाडीवाला, आला कोसले गाववाला. थँक्यू.
विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय वसंतजी लोणे साहेब यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं बक्षीस गोलंदाजाला असणार आहे. अप्रतिम झेल तिथे पाहायला मिळाला. उत्तम बॉडी बॅलन्स सांभाळला आणि अगदी शरीराच्या बाजूला हा झेल टिपलाय. अप्रतिम झेल आपण पाहिलाय. 3 बॉल आणि 12 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. सन्माननीय वसंतजी लोणे साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय 1 नंबरचं पारितोषिक देण्यात आलंय आणि त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचे 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये 12 धाब्यांची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज आकाश मैदानावरती आहेत. पुढचा बॉल इथे देखील हवेमध्ये बॉल आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बॉलच्या दिशेने ते गेलेत. हलकस फंबल झाले परंतु एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि ऋषिकेश आता स्ट्राईक एंड वरती पोहोचलेत. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत आणि 2 बॉल मध्ये अजूनही 11 धाब्यांची आवश्यकता आहे. कोण जिंकणार हा सामना? अगदी अप्रतिम सामना आतापर्यंत पाहायला मिळालाय. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये अजूनही 11 धाब्यांची आवश्यकता आहे. कोण कोणावरती भारी पडतं चित्र पाहायचंय. ऋषिकेश स्ट्राईक एंड वरती पोहोचलेत. 2 षटकार ऑलरेडी त्याने लगावले त्या सामन्यामध्ये आणि आता 2 बॉल शेवटचे शिल्लक आहेत. 11 धाब्यांची आवश्यकता आहे. विकेट हॅट्रिक अतेशने देखील नोंदवली या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी त्यांची देखील पाहायला मिळाली आहे. शेवटचे 2 बॉल आणि 11 धाब्यांची आवश्यकता आहे. स्ट्राईक एंड वरती ऋषिकेश. यावेळेस मात्र आक्रमण केलंय. व्हाट अ शॉट दॅट इज. ऋषिकेश यांच्या बॅट मधून हा बॉल आणि बॉलला पाठवलंय डिप्यूट विकेट क्षेत्रामध्ये दूरवरती. कमालीचा फटका आहे. आता शेवटचा 1 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता. मंडल कोसले आयोजित सरपंच चषक 2025. गावाच्या हिताचा गावाच्या वाड्याचा दादानं ठेवला लाखाचं बक्षीस. क्रिकेट संघांना संधी देणारा, क्रिकेट संघांना संधी देणारा, सारा इलाका गाजवायला नाव कापी हाय दिली पप्पा. शेवटचा 1 बॉल आणि 5 धाब्यांची अजूनही आवश्यकता आहे. हा बॉल मात्र खूप दूरवरती मारला होता. जा आणि शोधून आणा असं प्रेक्षकांना सांगितलं होतं. शेवटचा 1 बॉल, एका बॉल मध्ये 5 धाब्यांची आवश्यकता आहे. 3 बॉल आतापर्यंत ऋषिकेश यांनी फेस केलेत आणि 3ही षटकार त्याने लगावलेले आहेत. 833 प्रेक्षक मात्र ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. सामना रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 5 धाब्यांची आवश्यकता आहे. आजची मात्र ऑनलाईन रेकॉर्ड ब्रेक गर्दी आपल्याला पाहायला मिळते. 833 प्रेक्षक ऑनलाईन जोडले गेलेत. आपलं देखील या सामन्यामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. शेवटचा 1 बॉल आणि अजूनही 5 धाब्यांची आवश्यकता आहे. अतेश गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत परंतु ऋषिकेश एका बाजूने अतेशने या षटकामध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली आहे परंतु दुसऱ्या बाजूने जो फलंदाज आहे ज्याने 3 बॉल आतापर्यंत खेळलेत आणि 3 षटकार लगावलेत. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये अजूनही 5 धाब्यांची आवश्यकता आहे. आता मात्र प्रेक्षकांची हृदयाची धडधड ही वाढायला लागली आहे. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये अजूनही 5 धाब्यांची आवश्यकता आहे. सिली पॉइंट रिजन मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे आणि एका बॉल मध्ये 5 धाबा. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळ क्षेत्ररक्षक आहेत आणि एकच धाव तिथे प्राप्त झाली आहे. 4 धाब्यांनी हा सामना खालील संघाने जिंकलाय. अप्रतिम गोलंदाजी अंतिम षटकामध्ये पाहायला मिळाली आहे. कौतुक केलं पाहिजे गोलंदाज अत्याचांचं. 4 धाब्यांनी हा सामना इथे जिंकलाय. पर्सनॅलिटी आहे जवारी, पॅटर्न उसका लय भारी. चिंचवली आणि कांदळी संघाचे संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण टॉस संपन्न करतोय. सन्माननीय मॅक्जी फोर्चे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करणार आहोत.
सन्माननीय मॅक्स फोर्से साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय